नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, आर्थ्रोस्कोपी सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आज आपण रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजेच UKR, रोबोटिक UKR या विषयावर माहिती घेऊयात. रोबोटिक पार्शल UKR म्हणजेच अर्धा गुडघ्याचे सांध्या बदलीचे ऑपरेशन हे अत्याधुनिक आणि हाड आणि स्नायू तसेच लिगामेंट वाचवणारी एक अचूक शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमध्ये गुडघ्याचा खराब झालेला पार्ट तेवढाच काढला जातो व चांगला भाग हा टिकून ठेवला जातो किंवा प्रिझर्व केला जातो. तर मित्रांनो, पार्शल गुडघा रिप्लेसमेंट म्हणजेच UKR म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात. गुडघ्याचा सांधा 3 भागामध्ये विभागलेला असतो. आतील भाग, बाहेरील भाग आणि समोरील भाग. आतील भाग त्याला मेडियल कंपार्टमेंट असं म्हणतात, बाहेरील भाग त्याला लॅटरल कंपार्टमेंट असं म्हणतात आणि समोरील भाग त्याला पटेलोफेमोरल कंपार्टमेंट असं म्हणतात. या तिन्ही भागापैकी कोणत्याही एका भागाची झीज झालेली असल्यास पूर्ण सांधा न बदलता गुडघ्याचा तेवढाच भाग हा बदलला जातो, म्हणून याला पार्शल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. आता रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात. या पद्धतीमध्ये रोबोट स्वतः ऑपरेशन करत नाही. कोणत्याच रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबोट स्वतः ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन हे सर्जनद्वारेच केले जाते. रोबोट त्यांना अचूक ऑपरेशन करण्यामध्ये मार्गदर्शन करते किंवा मदत करते. रोबोटिक सिस्टीममुळे गुडघ्याचा 3D मॅपिंग तयार केलं जातं, लिगामेंट बॅलन्स तपासला जातो, रेंज ऑफ मूवमेंट म्हणजे गुडघ्याची हालचाल तपासली जाते व कन्व्हेन्शनल प्रमाणे गुडघ्यातील जास्त हाड न कापता एकदम कमीत कमी हाड कट करून हे ऑपरेशन केले जाते. तर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदरची प्रक्रिया काय असते ते आपण जाणून घेऊयात. CT स्कॅन किंवा सेन्सरद्वारे गुडघ्याचे 3D मॅपिंग तयार केले जाते. गुडघ्याचे वाकडेपणा, हाडाची लांबी, लिगामेंटचं टेन्शन, रेंज ऑफ मूवमेंट हे सगळं चेक केलं जातं. इम्प्लांटचा अचूक आकार व पोझिशन ही ऑपरेशनच्या अगोदरच ठरवली जाते. रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान रोबोट हा अचूक बाउंड्री ठरवतो, आवश्यक तेवढेच हाड कट करतो, ज्यामुळे निरोगी लिगामेंट्स व स्नायू सुरक्षित राहतात. इम्प्लांट अचूक पोझिशनमध्ये बसवला जातो. तर रोबोटिक पार्शल गुडघा रिप्लेसमेंट याचे काय फायदे असतात ते आपण जाणून घेऊया. फक्त खराब हाड रिप्लेस केले जाते, जास्त हाड वाचवलं जातं, गुडघा नैसर्गिक वाटतो, वेदना खूप कमी होतात, रक्तस्राव अतिशय कमी होतो. बहुतांश रुग्ण हे 24 तासाच्या आतच चालायला सुरू करतात. हॉस्पिटलमध्ये कमी दिवस थांबावे लागते. रिकव्हरी ही कन्व्हेन्शनल पेक्षा अतिशय लवकर असते. भविष्यात पूर्ण गुडघा बदलायचा पर्याय हा खुला असतो. रोबोटिक प्रिसिजनद्वारे अत्यंत अचूकतेने ऑपरेशन करता येते. तर रोबोटिक अर्धा गुडघा बदलीचे सांधा म्हणजेच पार्शल नी रिप्लेसमेंट हे कोणासाठी योग्य आहे ते आपण जाणून घेऊयात. गुडघ्याच्या एकाच भागातील झीज असलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया अत्यंत उपयोगाची आहे. ज्या रुग्णांचे वय अतिशय कमी आहे व जीवनशैली सक्रिय आहे अशा रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया फार महत्त्वाची आहे. ज्या रुग्णांना गुडघ्यामध्ये दुखणं आहे पण गुडघा जास्त प्रमाणात वाकलेला नाही अशा रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे. ज्या रुग्णांचे लिगामेंट्स हे चांगले आहेत अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया फार उपयोगी आहे. तर रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट नंतरची रिकव्हरी कशी असते ते आपण जाणून घेऊयात. रुग्णाचे 24 तासात चालणे सुरू होते. 1 ते 2 दिवसामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं जातं. 1 ते 2 आठवड्यामध्ये रुग्ण आपली दैनंदिन कामे सुरू करू शकतो. 3 ते 4 आठवड्यामध्ये रुग्णाचे जीवन हे सामान्य जीवनाप्रमाणे सुरू होऊन जाते. फिजिओथेरपीसाठी कमी कालावधी लागतो. तर मित्रांनो, यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट ही योग्य रुग्णांसाठी सर्वोत्तम व अचूक व दीर्घकालीन उपाय आहे. तर आज आपण रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट या विषयावर
माहिती घेतली. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.